कर्नाटकची राजधानी बंगळुरूमधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। ॲपवरून बुक केलेली राईड रद्द केल्यानंतर रिक्षा चालकाने महिलेचा पाठलाग करत तिला मारहाण केली। या दरम्यान त्याने तिला घाणेरड्या शिव्या देखील दिल्या। महिला व्हिडिओ रेकॉर्ड करू लागल्यानंतर आरोपी तिला धमकावू लागला होता। पोलिसांनी या व्हिडिओची दखल घेतली असून रिक्षा चालकाविरोधात कारवाई केली जाणार असल्याचे सांगितलं आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडितेने सांगितलं की बुधवारी ती तिच्या मित्राने ओला ॲपवरून पिक मध्ये 2 ऑटो बुक केल्या होत्या। यावेळी मित्राची ऑटो आधी आल्याने महिलेने तिची ऑटो राईड रद्द केली। ऑटो राईड रद्द केल्याने संतापलेल्या चालकाने त्याचा पाठलाग केला। त्याला परिस्थिती समजावून सांगितल्यानंतरही तो ओरडू लागला। त्याने महिलेला शिवीगाळ केली आणि रिक्षात घुसून तिच्याशी असभ्यपणे वागू लागला। रिक्षा तुझ्या बापाची आहे का, अशा शब्दात त्याने महिलेशी वाद घातला। या दरम्यान त्याने अनेक असभ्य आणि आक्षेपार्ह शब्दांचा वापर केला। पीडित महिला व्हिडिओ रेकॉर्ड करू लागल्यानंतर आरोपी रिक्षा चालकाने धमकी देत मोबाईल खेचून घेण्याचा प्रयत्न केला। महिलेने सांगितलं की तिने विरोध केला असता रिक्षा चालकाने सर्वांसमोर तिच्या कानाखाली लगावली। यानंतर चपलेनेही हल्ला केला। त्या दरम्यान आजूबाजूला उभे लोक फक्त तमाशा पाहत होते। पीडितेने सोशल मीडियावर घटनेचा उल्लेख करत हे फार भीतीदायक असल्याचे सांगितलं। महिलेने पोस्टमध्ये कंपनीलाही टॅग करत कारवाई मागणी केली आहे। कंपनीने यावर प्रतिक्रिया देताना हे फार चिंताजनक असून घटनेची चौकशी करू असं म्हटलं आहे। या दरम्यान घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अतिरिक्त पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी महिलेला योग्य कारवाईचं आश्वासन दिलं आहे। महिलेच्या पोस्टवर व्यक्त होताना ते म्हणाले आहेत की असं वागणं स्वीकारलं जाऊ शकत नाही। अशा काही लोकांमुळे सर्व रिक्षा चालकांचं नाव खराब होतं। आरोपी चालकाविरोधात कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत। तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या।